ओबीसी ओबीसी नंतर काय ओबीसी नंतर एसटी उत्तरचा क्रमांक लावलाय संख्येचे. अंमळनेरचे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील हे आमदार असतानाही आणि त्यांच्या पत्नी नगर अध्यक्ष असतानाही ती कारकीर्द आठवणीत राहणारी आहे. परंतु ही शेवटची टर्म म्हणून वाढत्या वयामुळे ते नगरपालिकेकडे होते आणि आरक्षण निघालं, त्यामुळे त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. कारण वाढत्या वयामुळे आता कुठेही त्यांना संधी नाही नंतर त्यांचं स्वप्न भंगलं आणि म्हणून आरक्षण आलं याचा त्यांना खूप राग आहे. त्यांच्या मनात ओबीसी आरक्षणच यायला हवं होतं हे ते वेळोवेळी बोलून दाखवतात आणि आजच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमात देखील त्यांनी ती खंत व्यक्त केली. साहेबराव दादांना शेवटची इनिंग खेळता आली नाही हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवतं. महिला म्हणजे तिची साधना काही एक नाही दोन नाही 3 वेळा नगराध्यक्ष रोजगार कौतुक पण महिलांना निवडून दुसऱ्यांदा निवडून आणि तिसऱ्यांदा आरक्षणाला ते निवडून बडे दे रावे महिला 40 पुरुष म्हणजे नांदणी बाई नागरिकांचा प्रवर्ग म्हणजे चोपडा आणि रावा चोपडा झाला म्हणून के जोडी तिथे जमातीमध्ये घुसावट महिला तिथे जमातीमध्ये एरंडो आणि अंमळनेर बोलत आहोत एरंडोल आणि अंमळनेर सांगायला तात्पर्य स्वतः नागरिक आता पण असा निर्णय आम्ही असा जाऊया ओबीसी नंतर काय ओबीसी नंतर एसटी उत्तरचा क्रमांक लावलाय संख्येचे उत्तरचे क्रमांक आपण ओबीसी गेलं उत्तरच्या क्रमांकाने एसटी का एसटी तर तुम्हाला मागे ओबीसी नंतर उत्तरच्या क्रमांकाने म्हणजे त्या समाजाची संख्या जास्त असेल जातीची संख्या जास्त ती मापन शहरामध्ये 7,300 एसटी 6,100 एसटी 1200 कमाई होतं तो ओबीसी गेलं ओबीसी एसटी 73 नाही निघालं एसटी 3 नंबर झालं आकडा एक संख्या 3 नंबरवर निघालं होतं ते 1 नंबरवर आलंच नाही. बोललं नाही पण जर कसं राहतं एससी तर राजू महाले सर प्रथम नागरिक राहतात म्हणजे ते दूध दिलं होतं दूध देतात आठवणी जास्त काही बोलत नाही आता त्यांचा सत्कार करा नाही तर